मटण असो किंवा चिकन, कुठलाही नॉनव्हेज पदार्थ म्हटला की सर्वात आधी आपल्याला वाटणाची तयारी करावी लागते. पण आज आपण जरासुद्धा वाटण न करता, कुठलाही जास्तीचा तामझाम न करता आणि कुठलाही फॅन्सी मसाला न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे धुळवड स्पेशल बिना वाटणाचं मटण तयार करणार आहोत. कधी कधी आपल्याकडे वाटण तयार करण्याइतका वेळ नसतो. विशेषतः होळीच्या धुळवडीच्या दिवशी तर आपण सगळेच खूप व्यस्त असतो. रंग खेळायचे असतात, पाहुण्याची ये-जा असते. म्हणूनच आज मी तुम्हाला अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीने तरीही चविष्ट आणि रस्सादार असे मटण कसे तयार करायचे ते दाखवणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी 1 किलो बोकड्याचे मटण घेतले आहे. हे मटण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलं आहे. अनेक जण म्हणतात की मटण जास्त धुवू नये कारण त्यामुळे मटणातील नैसर्गिक चव आणि रस कमी होऊ शकतो. पण मी मात्र मटण 2 पाण्याने स्वच्छ धुते कारण कधी कधी मटणाला बोकड्याचे केस किंवा इतर घाण चिटकलेली असते. त्यामुळे मटण स्वच्छ धुणे गरजेचे आहे. नंतर या मटणामध्ये अर्धा चमचा हळद, 1 छोटा चमचा मीठ, अर्धा लिंबाचा रस आणि 1 चमचा एव्हरेस्ट मीठ मसाला घालायचा आहे. यामध्ये 2 चमचे दही घातला आहे. तसेच 2 हिरव्या मिरच्या आणि थोडासा पुदिना घातला आहे. पुदिना नाही घातला तरी चालतो, माझ्याकडे थोडा होता म्हणून मी थोडंसं पुदिना घातला आहे. हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून मसाला मटणाला चांगलं लावून घेऊया. त्यानंतर झाकण ठेवून 5 मिनिटं बाजूला ठेवूया. तोवर आपण कांदे चिरून घेऊया. येथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे घेतले आहेत. कांद्याचे पुढचे आणि मागचे टोक काढून घेऊया आणि हा कांदा बारीक चिरून घेऊया. तसेच 1 छोटा टोमॅटो घेतला आहे. त्यापैकी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि उरलेला अर्धा बाजूला ठेवला आहे. आता गॅसवर कुकर ठेवूया. त्यात 3 पळी तेल घालूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मी इथे कमीच तेल घातलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये खडे मसाले घालूया. खडे मसाल्यामध्ये 1 तेजपत्ता, 1 तुकडा दालचिनी, 1 मसाला वेलची, 1 हिरवी वेलची आणि 2 लवंगा घेतल्या आहेत. त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा थोडा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातले आहे. घातलेलं आलं लसूण पेस्ट पण काही सेकंद परतून घेऊया. आता यामध्ये चिरून ठेवलेला अर्धा टोमॅटो घालूया आणि यासोबत अर्धा छोटा चमचा मीठ घालूया. आपण अगोदर पण मटणाला मीठ लावलेलं आहे, त्यामुळे मीठ अंदाजानेच घाला. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे.